विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची आणि गुड न्यूज तुम्हाला देत आहोत. फॅन्टॅस्टिक, फॅब्युलस आणि एक जबरदस्त न्यूज तुमच्यासाठी घेऊन आलेला आहोत. कारण तब्बल 15,747 पदं जे आहे महसूल विभागात होणार आहे आणि तुम्ही त्यासाठी तयारी करू शकता. जवळपास तलाठीच्या जागा भरपूर आहे आणि 6,170 जे जागा आहे ते जागा असतील महसूल सहाय्यकाच्या, म्हणजे 5,000च्या वर 6,000च्या जवळपास तुम्हाला जागा कोणत्या पाहायला भेटतील तर फक्त महसूल सहाय्यकाच्या भेटतील. आणि महसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी आपण त्याला म्हणत असतो, त्याच्या जागा भरपूर राहणार आहेत. त्यासाठी तुम्हाला तयारी करायची आहे. जबरदस्त तुमच्यासाठी गुड न्यूज घेऊन आलेला आहोत. तुम्ही तयारीला आजपासून लागा आणि ही लिंक आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा. आज आपण पाहणार आहोत खूप महत्त्वाचे प्रश्न, अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे जे आहे कूट प्रश्नावर आधारित. कूट प्रश्न हे जे प्रश्न आहेत 99% विद्यार्थ्यांना येत नाही, तुम्हाला आले पाहिजे यासाठी संपूर्ण हा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. कारण हे जे आहे पार्ट चॅलेंजिंग प्रश्नामध्ये येतो. असे प्रश्न जे वारंवार फसवतात परीक्षेमध्ये, हेच प्रश्न आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. कूट प्रश्न जे आपण फक्त 2 किंवा 5 सेकंदातच सोडवणार आहोत, परंतु विद्यार्थ्यांना इथं गोंधळात टाकणारे प्रश्न आपण पाहणार आहोत. 99% लोक फसतात. तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येतात का? चला तर मग चेक करूया. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर देण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो बघा, तलाठीची ऍड येणार आहे. त्यासाठी तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच ही सुरू झालेली आहे आणि ही बॅच जी आहे 1 मार्च पासून सुरू झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्याही विद्यार्थ्यांना हे क्लास करायचे असतील अगदी बेसिक पासून हे क्लासेस अवेलेबल आहेत. व्हॅलिडिटी भेटणार तुम्हाला 1 वर्षाची. खूप महत्त्वपूर्ण व्हॅलिडिटी आहे. एवढी व्हॅलिडिटी कोणी देऊ शकत नाही. 1 वर्षाची व्हॅलिडिटी तुम्हाला द्यायला लागणार. यामध्ये आपण विषय शिकणार आहोत अंकगणित ट्रिक्सनुसार, एकदम शॉर्टकट. बुद्धिमत्ता बी ट्रिक्सनुसार शिकणार आहोत. मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, कन्सेप्ट प्लस ट्रिक्सनुसार आपण इथे शिकणार आहोत. कोणत्याही प्रकारचा टेन्शन घेऊ नका विद्यार्थी मित्रांनो, तयारी करा. कारण ही बॅच जी आहे फक्त 999 रुपयाला सध्या ऑफरमध्ये मिळत आहे. ज्या विद्यार्थ्याला बॅच घ्यायची आहे ही बॅच 999 रुपयाला मिळणार. नंतर या बॅचची फीस वाढणार आहे. म्हणून लवकरात लवकर तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे आहे. गुगल प्ले स्टोअरवरून ॲम्बिशन अकॅडमी पुसत सर्च करा. हा लोगो दिसेल, तिथून तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, तिथूनही तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि आपल्या यशाच्या प्रवासाला सुरुवात करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर जर नंबर दिला असेल तुम्हाला, आता चालू असेल नंबर, त्या नंबरवर तुम्ही कोणताही प्रॉब्लेम आल्यास कॉन्टॅक्ट करू शकता. चला तर मग पहिलाच प्रश्न तुमच्या स्क्रीनवर बघा. ऑलरेडी आपण 5 टाईप अपलोड केलेला. आजचा 6वा टाईप असेल. 5 टाईप बेसिक पासून आपण पाहत होतो. आजचा 6वा टाईप. पहिलाच प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. हा प्रश्न बऱ्याच पेपरमध्ये विचारतात. तलाठीच्या भरपूर पेपरमध्ये हे प्रश्न आहेत. बघा काय म्हटलेलं आहे, एका परीक्षेत बरोबर उत्तराला 4 गुण मिळतात. किती मिळतात? 4 गुण. तर चुकीच्या उत्तराला 2 गुण कापले जातात, म्हणजे निगेटिव्ह मार्किंगचा प्रश्न आहे. हा प्रश्न खूप वेळेस पेपरमध्ये विचारतो. अजयने 50 प्रश्न सोडून 140 गुण मिळवले तर त्याचे किती प्रश्न बरोबर आले? किती प्रश्न बरोबर आले अशा पद्धतीचा प्रश्न आहे. याला सोडवायचा आहे. काय करणार आपण? सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की त्याने प्रश्न एकूण किती सोडवलेले आहेत? 50 प्रश्न. गुणीला बरोबर उत्तराला किती गुण? तर 4 गुण. हे टोटल झाले 200 गुण. ओके, 200 गुण. ओके, आता याच्यातून आपण काय करणार? 140 गुण जे आहे मिळालेले वजा करणार. समजलं तुम्हाला? मी काय केलं, 50 प्रश्न त्याने सोडवले. प्रत्येक प्रश्नाला किती गुण आहेत? 4 गुण. हे आपण वजा गुणाकार केले तर हे आले 200 एकूण. ओके, आता याच्यातून जर वजा केली आपण 140, ओके, 140 गुण मिळालेले वजा केले आपण तर हे 60 उरतात. ओके, 60 प्रश्न त्याची म्हणजे 60 गुण त्याची चुकले असतील. मग 60 भागीला आपण काय करणार? निगेटिव्ह मार्किंग सहित आपण मार्किंग पकडा लागते. हे 4 आणि 2, 4 आणि 2, 6 ने याला भागणार. 6 ने भागलं 6 1 6, 6 10 60. हे 10 उरले. 10 प्रश्न त्याचे चुकले. प्रश्न चुकले विचारलं तर हे प्रश्न 10 चुकलेले आहेत. तर तुम्हाला विचारलं त्याचे प्रश्न बरोबर किती? मग 50 त्याने एकूण सोडवले तर त्याच्यातून 10 चुकले असतील तर उरले किती? 40 प्रश्न. 40 प्रश्न त्याला ऑप्शन क्रमांक बी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने या प्रश्नाला आपण सहज सोडवू शकतो. हा प्रश्न मी सोडवला. आता समोरचा प्रश्न तुम्ही सोडू कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्या. बघा, याच टाईपवर आणखी एक प्रश्न घेतलेला आहे मी. बरोबर उत्तराला 2 गुण आणि चुकीच्या उत्तराला 1 गुण वजा होतो. 40 प्रश्न सोडवून 50 गुण मिळवल्यास बरोबर प्रश्न किती? त्याच पद्धतीचा प्रश्न आहे. हाही प्रश्न तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्यायचा आहे. ज्याही विद्यार्थ्याला या प्रश्नाचं उत्तर सोडता येत असेल कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्या. ज्याला येत नाही त्यांनी एकदा लिंक शेअर करायची आहे. बघा कशा पद्धतीनं सोडवणार आहोत. बघा, आता
काय म्हटलेलं आहे, बरोबर उत्तराला 2 गुण आणि चुकल्यावर 1 गुण वजा होतो. म्हणजे एकूण किती प्रश्न सोडवले त्याने? 40 प्रश्न. 40 प्रश्न त्याने सोडवले. 40 गुणीला किती करणार? 2 गुण. आपण 2 गुण करणार. ओके, 40 गुणीला 2 हे झाले टोटल 80. 80 मधून त्याने किती सोडवले? 50. 50 वजा करा 0. ओके, उरले किती? 30. आता या 30ला आपण भागणार कितीनं? 30ला भागणार 2 आणि 1 3 ने. 3 ने भागा. 3 1 3 3 10 30. आता हे जे आहेत चुकलेले आहेत, चुकले. ओके, आता चुकलेले आहेत आपण बरोबर काढणार. बरोबर काढण्यासाठी बघा काय करणार, त्याने टोटल किती प्रश्न सोडवले? 40 प्रश्न. 40 प्रश्नातून त्याचे 10 प्रश्न चुकले तर उत्तर किती येईल आपलं? तर उत्तर येईल 30 प्रश्न. 30 प्रश्न त्याचे बरोबर आले असतील. ऑप्शन क्रमांक बी ही या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाला सहज सोडवत आहोत. ओके, समोर जाऊया. समोरचा प्रश्न टाईप क्रमांक 7वा आता आपण पाहणार आहोत. बघा तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न काय विचारलेला आहे, एका पार्टीत 10 व्यक्तींनी एकमेकाशी हस्तांदोलन केले तर एकूण किती वेळा हस्तांदोलन होतील? हा प्रश्न वारंवार विचारलेला आहे. हा प्रश्न सोडवायचा आहे तुम्हाला अतिशय कमी वेळामध्ये. काय बघा कशा पद्धतीने सोडवणार आहोत. बघा इथं 10 व्यक्तींनी काय केलेलं आहे, एकमेकाशी हस्तांदोलन केलं, शेक हँड केलं. दोन्हीला त्याच्यापेक्षा एक कमी संख्या घ्यायची 9. 10 गुणीला 9 घेतले आणि याला नेहमी 2 न भागायचा. 2 1 2 2 5 10 9 5 45 वेळा. 45 वेळा काय होईल? हस्तांदोलन होतील. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 4 तुमच्या स्क्रीनवर आहे. काय करायचं आहे बघा, 12 खेळाडूंच्या संघात प्रत्येकाने एकमेकाशी एकदा हस्तांदोलन केल्यास किती वेळा हस्तांदोलन होतील? हेच प्रश्न जे आहे मॅचेसवर बी राहतात, म्हणजे किती वेळा खेळ होतील अशा पद्धतीचे प्रश्न राहतात. मग काय करणार, हे 12 गुणीला त्याच्यासमोरची अलीकडची संख्या 11 घेणार, याला भागायला 2 करणार. 2 1 2 2 सखम 12 11 सखी 66 वेळा होणार एकूण हस्तांदोलन. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. समोर जाऊया, समोर प्रश्न सोडूया. टाईप क्रमांक 8वा बघा काय म्हटलेलं आहे, एका बुद्धिबळ स्पर्धेत काही खेळाडू होते, प्रत्येकाने एकमेकांशी सामना खेळला, एकूण 21 वेळा सामने झाले. किती वेळा झाले? 21 वेळा सामने झाले. तर त्या स्पर्धेत एकूण खेळाडू किती? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तर आता आपल्याला खेळाडू काढायचे आहेत, थोडासा रिवर्स यायचा आहे. म्हणजेच आपण काय करणार, आता या 21ला गुणीला नेहमी 2 करणार. 21 दोन्ही 42 होतात. आता 42 होतात तर याच्या पुढची वर्गसंख्या घ्यायची आणि त्याचं मूळ घ्यायचं. याच्या पुढची वर्गसंख्या, च्या पुढची वर्गसंख्या त्याचं मूळ घ्या. पुढची वर्गसंख्या कोणती आहे? 49 आहे. या 49चा आपण वर्गमूळ घेणार आहोत 7. तर 7 काय असेल? एकूण खेळाडू असतील. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीचे प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. बघा काय म्हटलेलं आहे, एका परीक्षेत एकूण 45 कुस्त्या झाल्या, प्रत्येकाशी एकदाच कुस्ती खेळली असल्यास त्यात किती मल्ल होते, म्हणजे किती पैलवान होते, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. काहीच करायचं काम नाही. हे 45 गुणीला नेहमी 2 करा. 45 दोन्ही होतात 90. च्या नंतरची वर्गसंख्या कोणती आहे? तर ती आहे 100. 100चा वर्गमूळ काढा. 100चा वर्गमूळ येते 10. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता तुम्ही विचार करायला असेल प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बी येत आहे, पण काही जणांना प्रश्न जर काढले असतील हे सेट करताना बीच ऑप्शन टाकला असेल, काही सांगता येत नाही म्हणून हे बीच आन्सर यायला लागलं. पण प्रत्येक वेळेस बीच येईल अशी काही गॅरंटी नाही, तरी आपण चेक करूया. टाईप क्रमांक 9 काय म्हटलेला आहे बघा, एका वर्गात 40 मुले चहा पितात, 30 मुले कॉफी पितात आणि दोन्ही पिणारे जे आहेत ते 10% आहेत. तर चहा किंवा कॉफी काहीही न पिणारे किती व्यक्ती असतील? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. हाही प्रश्न खूप वेळेस पेपरमध्ये विचारतात. पुढ प्रश्नातला प्रश्न आहे. 40 + 30 करायचे आपल्याला. 40 + 30 किती झाले? 70. हे जे आहे चहा पिणारे 40 आहे, कॉफी पिणारे 30% आहे आणि दोन्ही पिणारे जे आहे ते आपण कारण पिया लागले म्हणून आपण मायनस करणार. हे टोटल झाले 60. आता हे जे 60 आहे दोन्ही घेणारे आहेत. तर न घेणारे विचारलं आपल्याला. न घेणारे म्हटल्यावर 100 - 60 करा. 60 केल्यास उत्तर किती येते? 40%. 40% जे आहेत न घेणारे आहेत. 100 पैकी 40% जे आहे न पिणारे आहे. अशा पद्धतीचा प्रश्न आहे. सहज सोडू शकता. समोरचा प्रश्न तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे, त्याच पद्धतीने सोडवायचा आहे. बघा काय म्हटलेलं आहे, एका परीक्षेत गणितात 15%
एका परीक्षेत 25% गणितात आणि 15% नापास इंग्रजीत होतात. जर 5% दोन्ही विषयात नापास झाले तर किती टक्के पास झाले? आता नापास पास पास नापास अशा पद्धतीचे प्रश्न विचारतात, सहज सोडवता येते. काय म्हटलं, हे 25% हे घेतले आपण गणितात पास होणारे, त्याच्यानंतर इंग्रजीत पास होणारे घेतले 15%, हे टोटल बेरीज केली, हे झाले टोटल 40 झाले. आता याच्यातून दोन्हीही घेणारे किती आहे? -5 करा. -5 केले तर उरला किती? इथं 35 उरलेत. 35 उरले तर आता ह्या 35ला 100 मधून वजा करा. 100 - 35 करा. तर 65% जे आहे 65% पास झाले अशा पद्धतीचा प्रश्न आहे. नापास आणि पास. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीनं सहज आपण या प्रश्नाला सोडवतो. आता थोडासा विद्यार्थी मित्रांनो वनरक्षकची ॲड येणार आहे, त्यासाठी मी तुम्हाला सांगतो, ज्याही विद्यार्थ्याला लेखी प्लस फिजिकलची तयारी करायची अशासाठी खूप महत्त्वपूर्ण बॅचेस आपल्याजवळ अवेलेबल आहे. राज्य उत्पादन शुल्कची ही जागा येणार आहे, 1232 जवळपास जागा आहे आणि वनरक्षकच्या वन विभागात 14 ते 15 हजाराच्या वरी जागा आहे. म्हणजे 2026 हे वर्ष फक्त आणि फक्त नोकऱ्यांचं वर्ष आहे. ज्याही विद्यार्थ्याला तयारी करायची आहे लेखी प्लस फिजिकल, कारण याच वर्षी तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकतात. एवढ्या मोठ्या जागा राहणार आहेत, बऱ्याचशा जागा आहेत, तलाठीच्या खूप साऱ्या जागा आहेत, म्हणून तुम्हाला याच वर्षी खूप मोठा चान्स आहे. राज्य उत्पादन शुल्क पोलीस भरतीमध्ये हुकली असेल, परंतु दारूबंदीची तयारी तुम्हाला करायची असेल, दारूबंदी हातातून जाऊ द्यायची नसेल पोलीसची, तर त्याला निगेटिव्ह मार्किंग राहतात. याला मागच्या वर्षी निगेटिव्ह मार्किंग नव्हती मागच्या वेळेस, परंतु याच्यापूर्वी निगेटिव्ह मार्किंग होती, मागच्या वेळेस नव्हती. पण आता सांगता येत नाही काय होऊ शकते, म्हणून तुम्हाला दोन्ही पॅटर्ननं तयारी करायची आहे. लेखी प्लस फिजिकलची तयारी करण्यासाठी तुम्ही ॲम्बिशन अकॅडमीला भेट देऊ शकता. ह्या बॅचेस ज्या आहे 5 मार्चपासून होणार होती सुरू, ही 20 मार्चपासून होणार होती सुरू, परंतु दोन्ही बॅचेस अजूनही सुरू नाही झाल्या, कारण पोलीस भरतीचे पेपर मधामध्ये आले होते, म्हणून हे बॅच आपण पोस्टपोन करून ठेवलेले आहेत. आणि आता हे बॅच जे आहे लवकरच चालू होतील. ज्याही विद्यार्थ्याला लवकरात लवकर ह्या बॅचेस घ्यायचे असतील त्याला 1 वर्षाची व्हॅलिडिटी मिळणार आहे ऑफरमध्ये. ओके, याचीही 1 वर्ष व्हॅलिडिटी मिळणार आहे. सकाळी क्लास राहतात. ओके, आणि यामध्ये अंकगणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, करंट अफेअर्स हे सगळे विषय परीक्षा ओरिएंटेड घेणार आहोत. आणि सोबतच सर्व काही जे बी बॅचेस असतील त्याच्या वेगवेगळ्या पॅटर्ननुसार आपण भरपूर पेपर सोडून घेणार आहोत. ओके, तर ज्याही विद्यार्थ्याला बॅचेस घ्यायचे आहेत या नंबरवर संपर्क साधायचा आणि आपले ॲडमिशन बुक करायचे आहे. लवकरात लवकर, वेळ वाया घालू नका, कारण वेळ तुम्ही पोलीस भरतीमध्ये वाया घातलेला आहे, म्हणून तुम्हाला इथं नोकरी नाही लागली. आता ही वेळ वाया घालू नका, विचार करा, शांत दिमागानं आपल्याला तयारी करायची आहे, कारण 2026 जे आहे नोकरीचं वय आहे. समोरचा प्रश्न पाहूया. टाईप क्रमांक आता आपण 5वा पाहणार आहोत. बघा, 80 मीटर लांबीच्या दोरीला 10 मीटरचे तुकडे मिळवण्यासाठी 7 ठिकाणी कापले तर एकूण तुकडे किती मिळतील? आता इथं हा प्रश्न फक्त तुम्हाला गोंधळात टाकण्यासाठी विचारलेला आहे. इथं फक्त लांबी दिलेली आहे, गोंधळात टाकण्यासाठी या प्रश्नाला सहज सोडवता येते. हे बघा, जेवढ्या ठिकाणी कापली, किती ठिकाणी कापली? 7 ठिकाणी कापली. याच्यामध्ये नेहमी 1 प्लस करायचा, 8 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. 1 सेकंदात आपण या प्रश्नाला सोडवू शकतो. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक बी 8. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. बघा, हाही प्रश्न तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सनकन आन्सर द्यायचा आहे. 100 मीटर कापडाचे समान तुकडे करण्यासाठी हे ते आगाऊ आलं. तर 19 ठिकाणी कापले तर एकूण तुकडे किती झाले? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. आपल्याला फक्त ही लांबी एरी दिलेली आहे. आपल्याला या 19शीच मतलब आहे. 19 मध्ये काय करणार? +1 करणार. 20 आपल्या प्रश्नाचं उत्तर असतं. 20 सहज आपण या प्रश्नाला सोडवलेला आहे. अशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही द्या. ओके, आणि भेटूया विद्यार्थी मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.